नमस्कार, मी संकेत पाटील. सध्या तासगावची निवडणूक काल झालेली आहे. याच्या आधीही आपण तासगावच्या निवडणुकीच्या संदर्भात 2 ते 3 विश्लेषणे केली होती. त्यावेळी आपल्यासोबत राजकीय पत्रकार दत्ता पाटील होते. आज देखील ते आपल्याबरोबर आहेत. काल तासगावच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये रोहित पाटील गटाला 11 जागा तर संजय काका पाटील गटाला 13 जागा आणि थेट नगराध्यक्षपद मिळालेलं आहे. निर्विवादपणे संजय काकांनी तिसऱ्यांदा तासगाव नगरपालिकेवर हॅट्रिक केलेली आहे. सलगचे 2 पराभवानंतर तिसऱ्या वेळी संजय काकांचा गुलाल उधळला गेलाय. याच संदर्भात आपण आज झालेली निवडणूक कशी झाली, काय फॅक्टर होते या निवडणुकीत, कटफुली झाली का, पुलाच्या आपण म्हटल्याप्रमाणे अलीकडचं मतदार आणि पुलाकडच्या पलीकडचं मतदार यात काय फरक आहे, कोणी काय भूमिका बजावली आणि निकाल काय सांगतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक आणि लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मी 12 प्रभागातील 24 उमेदवार विजय आहेत त्यांची यादी सांगतो आणि त्यानंतर आपण विश्लेषणात वळूया. तर थेट नगराध्यक्ष म्हणून संजय काका पाटील गटाच्या विजया बाबासाहेब पाटील यांना 9,541 मतं पडलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विरोधात होता त्या वासंती बाळासाहेब सावंत यांना 9,442 मते पडली आहेत. त्यामुळे 999 मतांनी संजय काका पाटील गटाच्या विजया पाटील यांचा विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 1 बघितला तर आपण इथं संजय काका पाटील गटाचे मधुकर दत्तात्रय पाटील हे उभा होते आणि त्यांच्या विरोधात रोहित पाटील गटाकडून सचिन आत्माराम पाटील हे उभे होते. मधुकर दत्तात्रय पाटील यांना 865 मते मिळाली तर सचिन आत्माराम पाटील यांना 673 मते मिळाली. मधुकर दत्तात्रय पाटील यांचा विजय झालेला आहे. तर तिथेच प्रभाग क्रमांक 1 ब मधून संजय काका गटाकडून जयश्री विकास कोकळे या उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधात रोहित पाटील गटाकडून माजी नगरसेवक अभिजित माळी यांच्या पत्नी नीलम अभिजित माळी या उभ्या होत्या. या प्रभागात जयश्री कोकळे या 31 मतांनी विजय झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 2चा विचार केला तर सगळ्यात जास्त इथं क्रॉस वोटिंग झालेले दिसते. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधील अ गटाकडून अभिलाषा गणेश जावळे या रोहित पाटील गटाकडून उभ्या होत्या तर संजय काका गटाकडून रोहिणी विजय धोत्रे या उभ्या होत्या. रोहिणी विजय धोत्रे यांचा 81 मतांनी इथे विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 2 ब मधून संजय काका गटाकडून करण पवार उभे होते. रोहित पाटील गटाकडून अरुण साळुंके उभे होते तर इथं अरुण साळुंके यांना 89 मतं जास्त मिळाले ते या वार्डातून विजय झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 3चा विचार केला तर इथं पूनम सचिन माळी या रोहित पाटील गटाकडून उभ्या होत्या आणि संजय काका गटाकडून मागील वेळी सुद्धा हीच लढत झाली होती. मागच्या पंचवार्षिकच्या ज्या नगरसेविका होत्या त्या रोहिणी विमित सुरतोडे या उभ्या होत्या तर यावेळी रोहिणी विमित सुरतोडे यांचा अगदी काठावर पराभव झालेला आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 ब मधून अभिषेक संजय देशिंग हे नुकतेच संजय काका गटातून रोहित पाटील यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी तिथं रोहित पाटील गटाकडून उमेदवारी मिळवली होती. त्यांच्या विरोधात मागील पंचवार्षिकला जे नगरसेवक होते ते जाफर मुजावर होते. जाफर मुजावर यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागलेला. प्रभाग क्रमांक 4चा विचार केला तर संजय काकांचा बालेकिल्ला मानला जातो पण या बालेकिल्ल्यात यावेळी दोन्ही सीटा रोहित पाटील यांनी मिळवलेल्या आहेत. या प्रभागामधून रामचंद्र माळी हे रोहित पाटील यांच्याकडून उभे होते. त्यांना 1024 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात संजय काका गटाकडून अनिल कुराडे उभा होते. त्यांना 726 मतं मिळाली. 298 मतांनी रामचंद्र माळी यांचा विजय झालेला आहे. प्रभाग 4 ब मधून रोहित पाटील यांच्याकडून शोभा दीपक जाधव या उभ्या होत्या. त्यांना 1015 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात संजय काका गटाकडून स्नेहल शेखर पवार या उभ्या होत्या तर त्यांना 671 मतं मिळाली. शोभा दीपक जाधव यांचा 344 मतांनी विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 5चा विचार केला अनिल गुंडाप्पा कुत्ते हे अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत ते उभे होते तर त्यांच्या विरोधात मारुती बाबुराव पवार उभे होते. इथं अनिल गुंडाप्पा कुत्ते यांना फक्त 31 मतांनी विजय मिळवता आलेला आहे. त्यानंतर त्याच वार्डमध्ये ब क्रमांकाच्या उमेदवार होत्या ज्या ज्योती सचिन कोळी ज्या माजी आमदार गणपतराव कोळे यांच्या घरातील उमेदवार आहेत. त्यांना 908 मतं मिळाली. त्या रोहित पाटील गटाकडून उभ्या होत्या तर त्याच गटाकडून संजय काका यांच्याकडून शुभांगी विशाल शिंदे या उभ्या होत्या. शुभांगी विशाल शिंदे यांना 716 मतं मिळाली तर ज्योती सचिन कोळी यांना 908 मतं मिळाली. ज्योती सचिन कोळी या इथून निवडून आलेले आहेत.
प्रभाग क्रमांक 6चा विचार केला तर हा आबांचा पहिल्यापासून बालेकिल्ला मानला जातो. इथं रोहित पाटील यांच्याकडून अमृता संपत माळी या उभ्या होत्या, त्यांना 1391 मते मिळाली. तर संजय काका गटाकडून माया संतोष रसाळे उभ्या होत्या, त्यांना 439 मते मिळाली. तासगाव शहरामध्ये सगळ्यात जास्त लीड कोण निवडून आला असेल तर या अमृता संपत माळी 952 मतांनी इथून निवडून आले. 6ब चा विचार केला तर इथून अहमदसो अजमुद्दीन मुजावर हे रोहित पाटील यांच्याकडून उभे होते, त्यांना 1008 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका गटाकडून मोमीन सद्दाम युनुस हे उभे होते, त्यांना 656 मिळाली. तब्बल 452 मतांनी अहमदसो अजमुद्दीन मुजावर हे रोहित पाटील गटाचे उमेदवार इथून निवडून आले. प्रभाग क्रमांक 7चा विचार केला तर इथं नवखे उमेदवार संजय काका यांनी रिंगणात आणले होते. प्रसाद भारत पैलवान यांना 1182 मते मिळाले. तर त्यांच्या विरोधात खूप वर्ष राजकारणात असलेले आबांचे विश्वासू अमोल नाना शिंदे उभे होते. अमोल नाना शिंदे यांना फक्त 849 मते मिळाली, म्हणजे तब्बल 333 मतं प्रसाद पैलवान यांनी इथे मिळवलेले आहेत आणि ते विजय झालेले. प्रभाग क्रमांक 7ब चा विचार केला तर इथं रोहित पाटील यांच्या गटाकडून प्रवीणा संजय लुगडे या उभ्या होत्या, त्यांना 735 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका गटाकडून अर्चना रमेश शिंदे या उभ्या होत्या, त्यांना 1206 मते मिळाली. म्हणजे अर्चना रमेश शिंदे या 471 मतांनी या वार्डमधून विजय झाले आहेत. प्रभाग क्रमांक 8मध्ये विचार केला तर इथं देखील सगळ्यात जास्त क्रॉस वोटिंग झालेले दिसते आणि प्रभाग क्रमांक 8 म्हणून जे मागील पंचवार्षिकला उमेदवार होते तेच यंदा देखील संजय काकांनी उमेदवार दिले. संतोष पांडुरंग बेले त्यांना 820 मते मिळाली आणि त्यांच्या विरोधात रोहित पाटीलांनी एकदम नौखा उमेदवार सुधीर रामचंद्र माळी हा दिला होता. सुधीर रामचंद्र माळी यांना 807 मते मिळाली. फक्त 13 मतांनी संतोष पांडुरंग बेले ह्या वार्डात निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 8ब चा विचार केला तर संजय काका गटाकडून संदीप सावंत आहेत, संजय काकांचे विश्वासू कार्यकर्ते, त्यांच्या पत्नी उज्ज्वला संदीप सावंत यांना इथं उमेदवार दिली होती संजय काका गटाकडून, त्यांना 786 मतं पडली. तर त्यांच्या विरोधात रोहित पाटील यांनी सुशीला संजय जाधव या उमेदवार दिल्या होत्या रोहित पाटील गटाकडून, त्यांना 853 मते मिळाली. 67 मतांनी सुशीला संजय जाधव या वार्डमधून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 9चा विचार केला तर हा वार्ड नगरपालिकेचं राजकारण बदलणारा असं म्हटलं जातं. या वार्डकडे पाहिलं तर इथून रोहित पाटील गटाकडून अनिल हरी कोळे हे तुतारी या चिन्हावर उभे होते, त्यांना 931 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात सचिन मारुती भाट हे संजय काका गटाकडून इथं उभे होते, त्यांना 1221 मते मिळाली. संजय मारुती भाट यांना 290 मतांनी इथे विजय मिळवता आला आहे. त्यानंतर प्रभाग 9ब चा विचार केला तर भारती अशोक धाबुगडे ह्या संजय काका गटाकडून उभ्या होत्या, त्यांना 1337 मते मिळाली. तर रोहित पाटील यांच्याकडून लीलावती पांडुरंग धाबुगडे या तुतारी चिन्हावर उभ्या होत्या, त्यांना 818 मतं मिळाली. म्हणजे 519 मतांनी भारती अशोक धाबुगडे यांचा इथे विजय झाला. प्रभाग क्रमांक 10चा विचार केला तर सर्वात जास्त मतदानाचा प्रभाग असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागात देखील क्रॉस वोटिंग जास्त झाले. हा प्रभाग राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार ज्योती पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. ग्राउंड आहे. या प्रभागातून संजय काका गटाकडून सतीश किसन लंबे हे नाळे या चिन्हावर उभे होते, त्यांना 1104 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात रोहित पाटील यांनी बाबासाहेब खंडू कदम यांना उमेदवारी दिली होती, त्यांना 983 मते मिळाली. सतीश किसन लेंबळे यांचा या वार्डात विजय झालेला आहे. प्रभाग क्रमांक 10मधून संजय लुगडे यांना संजय काकांनी उमेदवारी दिली होती, त्यांना 1089 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात रोहित पाटील यांनी प्रतिभा प्रकाश लुगडे यांना तुतारी चिन्हावर उभं केलं होतं, त्यांना 699 मते मिळाली. संजय लुगडे या 390 मतांनी प्रभाग 10ब मधून निवडून आलेले आहेत. प्रभाग 11चा विचार केला तर हा माजी नगरसेवक दिग्विजय पाटील यांचा बालेकिल्ला आहे आणि तो त्यांनी राखलेला दिसतोय. त्या प्रभागामध्ये सचिन वसंत कांबळे हे रोहित पाटील गटाकडून उभे होते, त्यांना 812 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात प्रथमेश देवकुळे हे नारळ चिन्हावर संजय काका गटातून उमेदवार उभे होते, त्यांना 781 मते मिळाली. अवघ्या 31 मतांनी सचिन वसंत कांबळे या वार्डमधून निवडून आले आहेत. 11ब मधून माजी नगराध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्या पत्नी दीपाली दिग्विजय पाटील उभ्या होत्या, त्यांना 1102 मते मिळाली. आणि त्यांच्या विरोधात रोहित पाटील यांच्या सुनीता माणिक थोरात ह्या उभ्या होत्या, त्यांना 449 मते मिळाली. तब्बल 653 मतांनी त्यांनी आपला वार्ड राखलेला. प्रभाग शेवटचा 12 विचार केला
तर इथं उषा बाबासाहेब कांबळे या रोहित पाटील यांच्याकडून उभ्या त्यांना 865 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात भारती बाबासाहेब कांबळे या टेबल चिन्हावर संजय काका गटातून उभ्या होत्या. पण इथं 212 मतांनी रोहित पाटील यांच्या उमेदवार उषा बाबासाहेब कांबळे यांचा विजय झालेला आहे. आणि प्रभाग 12 ब मधून रोहन मोहन कांबळे एक तरुण उमेदवार इथे उभा होता. त्याला 872 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात पोपट नारायण साळुंके हे काँग्रेस चिन्हावर एकमेव उमेदवार उभे होते. त्यांना 654 मतं मिळाली. म्हणजे 218 मतांनी रोहन मोहन कांबळे यांचा विजय झाला आहे. अशा प्रकारे रोहित पाटील गट 11 जागांवर, संजय पाटील गट 13 जागांवर विजय झाला आहे. आणि थेट नगराध्यक्ष म्हणून संजय गटाच्या विजया पाटील यांची 99 मतांनी विजय झालेला आहे. हा सरासरी एकंदरीत निकाल आहे. याच निकालावरून आपण लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि हे विश्लेषण सुरू करणार आहोत आपण. तर मी आता हा सगळा निकाल सांगितला. या निकालावरून तासगावकरांचा कौल काय दिसतोय नेमका? तासगावकरांनी दिलेले यश संमिश्र आहे. नकळत तराजू संजय काकांच्या बाजूला झुकवला आहे. म्हणजे या यशानं विजयी उमेदवारांनी हुरळून जावं असा हा कौल नाही आणि पराभूतांनी खचून जावं असाही काही परिस्थिती नाही आहे. विजयी झालेल्यांना पण आणि पराभूत झालेल्यांना पण आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. पॅनल टू पॅनल इथं काही ठिकाणीच मतदान झालंय, पण काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले. याच्या मागील विश्लेषणातून आपण तेच सांगितलं होतं की इथं क्रॉस वोटिंग होईल आणि ते झालंय. या क्रॉस वोटिंगला आपण कसं बघताय? त्याला अनेक वेगवेगळे फॅक्टर आहेत, अनेक कंगोरे आहेत. कोणत्या उमेदवारानं किती ताकदीनं निवडणूक लढवली हा पहिला मुद्दा आहेच. काही उमेदवार मागच्या निवडणुकीपासूनच म्हणजे 2016 पासून आज 8 वर्षानंतर देखील ते सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहेत. निवडणूक लढवायची आहे आणि आपल्याला विजयी व्हायचं आहे यासाठी या अनुषंगानं अशा अनेक उमेदवारांचा, आत्ताच्या दोन्ही गटातल्या पॅनलमधल्या अनेक उमेदवारांचा लोकांशी थेट कनेक्ट होता. हा कनेक्ट त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडल्याचं पण दिसून येते. दुसरा मुद्दा पैसा हा फॅक्टर पण या निवडणुकीत चालला आहे. जिथं पैशाचं वजन जास्त पडलंय, अपवाद सोडला तर बऱ्यापैकी ठिकाणी तिथं निकाल फिरल्याचं दिसून येते. जिथं उमेदवार दुबळा पडलाय तो पराभवाला सामोरा गेलाय हे पण दिसून येते. अर्थात दोन्ही बाजूनी पैशाचा उपयोग झालाय अशी मतदारातून चर्चा आहे आणि त्यामुळं तो फॅक्टर दिसून येतोय. तुम्ही म्हणताय तसं जर बघायला गेलं मतदार यादी तर प्रभाग क्रमांक 2, 5, 8, 10, 11 आणि 12 या 5 प्रभागात 2 वेगवेगळ्या पार्टीचे उमेदवार खालचे. प्रत्येक प्रभागात 2 उमेदवार आहेत. पैकी 12 प्रभागापैकी 5 प्रभागात एक आबा गटाचा आणि एक काका गटाचा असे उमेदवार निवडून आलेत आणि विशेष करून वरच्या गल्लीत हे प्रमाण जास्त आहे. मागच्या विश्लेषणात आपण एक चर्चा केली होती की तासगाव हे 2 भागात विभागलं जातं. पुलाच्या पलीकडचं तासगाव हे जुनं तासगाव म्हटलं जातं, जे प्युअर राजकारणी लोक आहेत तिथले. आणि मागील पंचवार्षिकला सुद्धा संजय काकांना थेट नगराध्यक्ष उमेदवार तिथून निवडून आला. त्यावेळी सुद्धा अलीकडच्या तासगावपेक्षा जुन्या तासगावमधून त्यांना उभारी मिळाली होती किंवा जास्त वोट मिळाले होते. यावेळी देखील सेम परिस्थिती तीच झाली. जे संजय काका गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांना 7-8 पर्यंत प्रभागात कमी लीड होतं, पण 9, 10, 11, 12 प्रभागात त्यांना यश मिळालं. मागील निकाल आणि आजचा निकाल खरंच पुलाच्या पलीकडचं तासगाववरच निकाल तासगावचा ठरतो का? निश्चित निकाल बघितल्यानंतर तेच चित्र दिसून येतंय. विशेष करून 2016च्या निकालाची थोड्याफार प्रमाणात तीच पुनरावृत्ती झालेली दिसून येत्या. मागच्या वेळेला जी भूमिका महादेव नानांची होती तीच यावेळेला भाजप आणि अजित पवार गटाची दिसून येते. अर्थात त्यांच्या उमेदवारांना फारसे यश मिळालं नाही ही गोष्ट वेगळी, परंतु तासगावची वरची गल्ली हाच तासगावच्या राजकारणाचा फॅक्टर आहे. हा इतिहास सांगतो. वरच्या गल्लीनं सातत्यानं तासगावकरांची भूमिका वेगळी असली तरी वरच्या गल्लीची भूमिका वेगळी आहे आणि सहजासहजी वरची गल्ली कुणाचं नेतृत्व मान्य करत नाही किंवा एखाद्या नेतृत्वाच्या पाठीमागं सहजासहजी जात नाही हे दरवेळेला दिसून आले. आणि वरच्या तासगावचा जो ट्रेंड आहे त्याच्या नेमका उलटा ट्रेंड वरच्या गल्लीच्या नागरिकांचा दिसून येतोय. किंबहुना वरच्या गल्लीची जी भूमिका आहे
त्या भूमिकेच्या पाठीशी तासगावकरांनी यायला पाहिजे, हे वरच्या गल्लीच्या लोकांची अपेक्षा असत्या आणि ते स्वतः तसं दिसत नाही. आणताना हा. दिसतंय कारण काय आहे, वरच्या गल्लीचाच जो ट्रेंड आहे म्हणजे आता बाबासाहेब पाटलांच्या पत्नीच्या विजयात वरच्या गल्लीचा फॅक्टर खूप महत्वाचा महत्त्वाचा आहे. आहे. कारण 9, 10, 11, 12 बाबासाहेब पाटलांना वरची गल्ली सोडून त्यांचा जो होम ग्राउंड आहे तो प्रभाग क्रमांक 1 तिथंच मताधिक्य मिळालंय. तिथलं मताधिक्य झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट प्रभाग 7 पासून मताधिक्य मिळायला सुरू झालंय, ते 12 पर्यंत आहे. आपण प्रत्येक वेळी चर्चा करतो की तासगावकर मतदारांना कधीही विकासाचं काय पडलेलं नसतं. इथली कायमच निवडणूक ही व्यक्ती केंद्रित होते आणि तसं झालं देखील. इथं भाजपनं खूप मोठ्या प्रमाणात रान उठवायचा प्रयत्न केला, पण ते तसं यशस्वी झालेलं नाही. भाजपने इथं खूप मोठी ताकद लावली, प्रसंगी त्यांच्यातली फळी देखील आपल्याला जाणवली. संदीप गिडी त्यांच्यातून बाहेर पडले, त्यांच्या विरोधात काही ठिकाणी प्रचार देखील केला. भाजपला इथं स्वतःचा डिपॉझिट सुद्धा राखता आला नाही. एकीकडे महाराष्ट्रात भाजप सगळ्यात मोठा पक्ष असला तरी तासगावमध्ये मात्र त्याला स्वतःचं डिपॉझिट वाचू शकलं नाही. काय वाटतं याबाबत? तासगाव यात फक्त तासगावच्या अंतर्गत घुसखोरीमुळे झाले का हे सगळं? असा काही विषय नाही. तासगावात पक्ष केंद्रित राजकारण कधीच चाललेलं नाही, हा इतिहास आहे. किंबहुना संजय काकांनी ज्या वेळेला राजकीय भूमिका विषद केली होती एक मेळावा घेऊन, त्यावेळेला कार्यकर्त्यांनीच घोषणा दिली होती की काका बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण राहील आणि आम्ही सगळे काकांच्या सोबत राहू. मुळातच 2014 पर्यंत भाजपचं इथं अस्तित्व नव्हतंच, म्हणजे हाताच्या बोटावर मोजले इतपतच लोक होते. संजय काका 2014ला ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लढवली तिथून तासगावला भाजपचं वैभव मिळालं. कमळाच्या चिन्हावरती नगरपालिका निवडून आणता आली. संजय काकांनी भाजपची पारकत घेऊन स्वाभिमानीचा झेंडा हातात घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झालं होतं की भाजपचं अस्तित्व राहणार नाही, फक्त अस्तित्व दाखवून द्यायची संधी या निमित्तानं भाजपला मिळाली. तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटलांनी पूर्ण पॅनेल उभा केलं, त्यांच्यात पुन्हा दुफळी झाली. संदीप गिड्डेंनी अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना आता अनामत देखील राखता आली नाही. परंतु विकासाच्या मुद्द्यावरती जर म्हणायला गेलं आपण तर मग भाजपकडे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. आता इथं भाजपचा उमेदवार आता सगळ्या उमेदवारांच्या तुलनेत उच्च शिक्षित होता. प्राधान्य विकासाचं विजन घेऊन करायचं असतं तर, पण इथं केंद्र आणि राज्यातली सत्ता बघून इथला मतदार मतदान देत नाही. इथं सक्षम आणि खमक्या नेतृत्व कोण आहे तर आता आमदार रोहित पाटील एकीकडे आहेत, दुसरीकडे संजय काका पाटील आहेत. आणि इथल्या मतदारांचा माइंडसेट परंपरागत तोच तयार झालाय की आमचे नेते आणि नेते सांगतील तीच आमची भूमिका राहील. आणि त्या भूमिकेनं मग काय झालं की पक्षापेक्षा मग तिने व्यक्तीला महत्त्व देऊनच मतदान तिने दिल्याचं दिसून येतंय.